ताट बसला आता. मग आज काय घ्यायचं रे? पक्का. चला बाबा, सगळं बंद आहे, बंद आहे, बंद आहे. आणि मग वेलॉसिटी टायटल काय आहे रे? वेलॉसिटी जनरली व्ही लेटरने आम्ही दाखवतो. कशाने दाखवतो? ओके. ज्याला स्पीड कळाली किंवा ज्याला डिस्टन्स कळालं, डिस्प्लेसमेंट कळालं, त्याला वेलॉसिटी कळत असते. पण दादा तू ताट नाही बसलं, तुला कधीच कळत नाही. पहिलं काय होतं, नीट बसायचं. पुन्हा बाकी त्याला ना सगळं आम्ही बसतच नाही नीट. तर वेलॉसिटी स्टडी करायचे. काय बघायचंय? वेलॉसिटी. तर तुम्हाला कळालं पाहिजे आता की अगोदर आम्ही डिस्टन्स स्टडी केलं, नंतर डिस्प्लेसमेंट स्टडी केलं, नंतर काय स्पीड, आणि आता काय सोंडके काय वेलॉसिटी. मग सिमिलरली जर आपण याच्याकडे गेलो डिस्टन्स कडे आणि त्याचं जर कंपॅरिझन बघितलं तर त्याच्यासारखंच असेल. हे थोडं 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 वेगळं असेल. बरोबर आहे की नाही? आणि मला असं वाटतं कोणीतरी माझी हेल्प करत असतं नेहमी, तर मला सगळं येतच नसतं. मग मला माहिती आहे वर्गात कोणाला तरी येत असतं, तो माझी हेल्प करणार, मग मी तुम्हाला शिकवणार. एक हात वर आहे, 2 हात वर आहेत, 3 हात वर आहेत, 4 हात वर आहेत. बघा, हळू 5 हात वर आहेत. गुड. येतं रे सगळ्यांना येतं. हा प्लीज बघा तू. थोडासा चेंज करायचं बघा, पण तू उभा राहायला सांगायचा प्रयत्न कर. खूप खूप छान वाटलं मला, खूप छान वाटलं. प्लीज बस. The displacement curve which has occurred unit time is always not bad. Good, good. चला 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 चला. हा. Distance covered by body in a given direction. Okay, 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 okay. चाललंय बरोबर, चाललंय बरोबर, चाललंय. चालेल चालेल चालेल. हा. velocity is the distance covered by given direction. In given direction in unit time, it is the distance and distance unit time and the rate at distance take place with respect time. आणखी कोणी आहे का? बस. ओके, नो प्रॉब्लेम. मला सांगा रे, तुम्हीच मला शिकवलं होतं की आम्ही डिस्टन्स असं असं सांगणार. मी म्हणलं कसं सांगणार, तर तुम्ही म्हटलं बघा इकडे. आठवतंय का? बघा, तुम्ही मला सांगितलं होतं, आठवतंय का? बघा, सिन्स. तुम्हाला आठवलं तर सांगा, नाहीतर नाही. सिन्स स्पीड इज इक्वल टू, तुम्ही काय म्हटलं, स्पीड कॅन बी डिफाइन्ड ॲज द डिस्टन्स कवर्ड बाय द ऑब्जेक्ट पर युनिट टाइम. असं बोललात तरी चालेल ना. म्हणजे डिस्टन्स आणि टाइम यांचा जो रेशो आहे त्याला तुम्ही काय म्हटलं होतं? स्पीड म्हटलं होतं. पण सिन्स डिस्टन्स घेत असताना डिस्टन्सला कुठली डायरेक्शन नसते, आपण शिकलो ना. बरोबर आहे की नाही? पण मला सांगा, आज मला हवे आहे वेलॉसिटी. काय हवे आहे? वेलॉसिटी. मग वेलॉसिटी अगोदर मॅथमॅटिकली बघायचं म्हटलं तर सिमिलर असं सांगावं लागेल ना. मॅथमॅटिकली या भाषेमध्ये वेलॉसिटी कॅन बी डिफाइन्ड ऍज द रेशो ना. कोणाचा रेशो? तर वरती स्पीड मध्ये इथं काय असतं? डिस्टन्स. तर वेलॉसिटी मध्ये इथं काय असतं? आणि डिस्प्लेसमेंट काय सगळ्यांना माहित आहे ना? पक्का. मग ते ऑलवेज स्ट्रेट लाईनच असतं ना. कोणापासून? फायनल टू इनिशियल. बरोबर आहे ना? उलट फायनल टू इनिशियल म्हणायला शिकायचं. मग दॅट इज द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट. काय म्हणणार बाळांनो तुम्ही? डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द ऑब्जेक्ट पर युनिट. बरोबर आहे ना? मग डिस्प्लेसमेंट दॅट इज वन टाइप ऑफ लेंथ असते ना. लेंथ डिवायडेड बाय टाइम. मग लेंथचं स्टँडर्ड युनिट कुठलं असतं रे बाबांनो? व्हेरी गुड. लेंथचं स्टँडर्ड युनिट असतं मीटर. काय असतं? टाइमचं स्टँडर्ड युनिट काय असतं? व्हेरी गुड. सेकंड असतं.
मग मीटरचा सिम्बॉल असतो स्मॉल एम, तर सेकंडचा सिम्बॉल असतो स्मॉल एस. देअरफॉर वेलोसिटी व्ही मी अशी दाखवू शकतो मीटर पर सेकंद, त्याचं हे युनिट असेल. मग वेलोसिटीचं युनिट काय असेल बाळांनो? मीटर पर सेकंद असतं. स्पीडचं सुद्धा काय असतं? मीटर पर सेकंदच असतं. स्टडी केलं की नाही आपण? मग हे झालं गणिताच्या भाषेमध्ये. हे कशामध्ये झालं? गणिताच्या. आता थोडस यालाच आपण इंग्लिश मध्ये लिहावं लागणार आहे सोडून, कारण आपण सेमी मध्ये आहोत. मग आपल्याला मॅथमॅटिक्स असो किंवा आपलं सायन्स असो, वी हॅव टू रिप्रेझेंट इन इंग्लिश. बरोबर आहे का? आपल्याला भाषा कुठली लागेल? वी हॅव टू एक्सप्लेन इन इंग्लिश असं म्हणलं तर चालेल की नाही? पेपर लिहायचा आहे किंवा दुसऱ्याला सांगायचंय तर भाषा कुठली लागेल? इंग्लिश लागेल. मग आपला प्रयत्न आहे आता. मग मी जर म्हटलं तर इंग्लिश मध्ये लिहायचं, डिफाईन करायचं, तर आता माझी मदत बऱ्यापैकी 4-5 मुलांनी केली. थोडस 21-22 झालं ना तर खूप चांगला, सगळ्यांचा प्रयत्न खूप चांगला होता. बरं, तू पहिल्यांदाच उत्तर सांगितलंस का? खूप खूप छान वाटलं मला. मला असं वाटतं तू हात वरती केलास. क्लासरूम बनायला लागली, छान बनायला लागली क्लासरूम. मात्र बघू, पहिले 4 मुलं सांगतात, मागचे तसेच राहतात. मग मागचे काय 9वीला नाहीत का? मागच्या शाळेत जात नाहीत का? सगळे सेमच लेकर असतात रे. आणि हुशार आणि ढची कॉन्सेप्ट माझ्याकडे कसे आहे बघा. ज्या क्षणाला किंवा ज्या चॅप्टर मध्ये तुम्ही किंवा ज्या चॅप्टरचा तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला मार्क्स पडले की लोक काय म्हणायला लागतात? हुशार आहे. आणि ज्या चॅप्टरचा अभ्यास केला नाही, मार्क्स नाही पडले की लोक काय म्हणतात? ढ आहे. म्हणजे अभ्यास केला की लोक काय म्हणतील आणि नाही केला की काय म्हणतील? मग अभ्यास केला की हुशार आणि नाही केला की मग करायचा का नाही हे तुमच्या हातात आहे ना. म्हणजे हुशार आणि ढ दोन्ही तुमच्या हातात आहे की नाही बघा. समजलं का मला काय म्हणायचं? आज काही कोण हे हुशाराचं आणि हे डासलं काय नसतं. लक्षात आलं का? तुमच्या हातात आहे हे सगळं. मग मला असं वाटतं जर तुम्हाला हे समजलं असेल तर लागायचं का कामाला? मग कोण किंवा मीच मगाशी मुलं बरीच बोलत, मी असं म्हटलं वेलॉसिटी कॅन बी डिफाइन्ड ॲज, चालेल का रे? वेलॉसिटी कॅन बी डिफाइन्ड ॲज the displacement covered by the किंवा सॉरी आपण याच्यामध्ये थोडासा चेंज करू, कंपॅरिझन करायचंय. कॅन बी डिफाइन्ड ॲज दी रेशो, तुलना आहे ना रे दोघांची काय आहे? तुलना आहे. द रेशो ऑफ कुणाची? व्हेरी गुड बाळांनो. द रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट विच इज कवर्ड बाय द ऑब्जेक्ट टू टाइम, चालेल का रे? डिस्प्लेसमेंट कवर्ड बाय द ऑब्जेक्ट. डायरेक्ट याला थोडस टेक्निकली चांगलं बोलायचं म्हटलं तर पर युनिट टाइम. आणि मला असं वाटतं की जर आम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये चांगलं कळत असेल, जर आम्हाला इंग्लिश मध्ये कळत असेल आणि तेच आम्हाला जर आमच्या मराठीमध्ये कळत असेल तर ते चांगलं समजलंय म्हणायचं. मग प्रामाणिकपणे सांगायचं डिस्प्लेसमेंट समजलंय, नक्की कळालं. मग जर हे सगळं तुम्हाला चांगलं समजलं असेल तर प्लीज मला हे तुमच्या नोटबुक मध्ये दिसलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण याच्याच काही प्रॉपर्टीज बघूया. पुन्हा एक्झाम्पल घेऊ. चला, स्पीड वाढवायची पटकन. झालंय काय सगळं? चला मग आता आपण काय काय कव्हर केलं ते थोडस व्यवस्थित बोलूया. प्लीज सगळं समोरचं बंद करा. नोट्स, नोटबुक, बुक्स जे काय आहे प्लीज बंद करा. काल मजा आली ना? तर आता मी जे काही लिहितोय ते झालंय का मला सांगायचं. 1, 2, 3 आणि 4. चालेल का? मी अगोदर लिहिणार आहे डिस्टन्स, समजलंय? त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट समजलंय? त्याच्यानंतर स्पीड, त्याच्यानंतर वेलॉसिटी. बरोबर आहे का? तर आता आपण थोडस वेलॉसिटीचा जर विचार केला बघा, वेलॉसिटीचा
मी तुम्हाला छोटासा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द युनिट ऑफ वेलोसिटी? तुम्ही काय म्हणता? सिन्स वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय, मग डिस्प्लेसमेंट वन टाइप ऑफ लेंथ म्हणून मीटर पर सेकंड, किंवा हे स्मॉल युनिट तुम्ही सेंटीमीटर पर सेकंड पण म्हणू शकता ना रे. बरोबर आहे का? आता सिन्स डिस्प्लेसमेंट हॅज डायरेक्शन. बाबा डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते का? डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन असते का? कारण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह पण असतं, झिरो पण असतं. बरोबर आहे ना? डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन आहे. सिन्स डिस्प्लेसमेंट हॅज अ डायरेक्शन, therefore velocity also has डायरेक्शन. मग तुम्ही मला सांगा रे बाळांनो, वेलॉसिटीला डायरेक्शन असते का? मग वेलॉसिटी स्केलर असेल का वेक्टर असेल? जोरात. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही काय म्हणणार? therefore velocity is a कसली क्वांटिटी रे बाळांनो? वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे का रे बाळांनो? लक्षात आलं का? मग वेलॉसिटीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असेल, निगेटिव्ह पण असू शकते आणि झिरो पण असू शकते. समजलं का रे बाळांनो? नक्की लक्षात आलं का? मग इथपर्यंत लक्षात आलेलं आहे तर मला असं वाटतं की थोडस नोटबुक मध्ये हे ठेवावंच लागेल, कारण आपण आपल्या नोट्स काढाव्या लागतील. चला पटपट प्रॉब्लेम बघा कशा पद्धतीने देतो ते. फाईन, किंवा आपण असं म्हटलं an object याचा अर्थ काय पण असू शकेल ना. मग सायकल आहे, गाडी आहे, तुम्ही आहे, मी आहे, आपण सगळे कोण? चला, an object completes one round, त्यालाच आपण असं ब्रॅकेट मध्ये म्हटलं असतं वन सायकल. सायकलचा अर्थ कळला का? सायकल म्हणजे पूर्ण राऊंड. an object completes one round around a circular track. रस्ता कसा आहे? सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 28 मीटर. किती रेडियस आहे त्याची? in 20 सेकंड. फुल स्टॉप. मग सिच्युएशन समजली का मला सांगा? ऑब्जेक्ट म्हणजे कोण? तुम्ही, आम्ही, सायकल, गाडी, काय असेल ते असेल. रस्ता कसला आहे? सर्क्युलरचा अर्थ करतो का? याला सर्कल म्हणतात की नाही मला सांगा. हे सर्कल झालं की नाही? नाही का? हे असतं सर्कल. काय होईल मग? हा, आठवलं. हे असतं सर्कल. पक्का? आता तिकडे येऊन फटके देतो मी. कोण तर म्हणते सर्कल म्हणजे गोल. अरे का सर्कल म्हणजे काय असतं? सर्कल म्हणजे, आणि स्क्वेअर म्हणजे दोन्हीतला फरक कळतो ना. सर्कल म्हणजे बांगडी. हे काय झालं? सर्कल. हे काय झालं? आणि लाडू, फुटबॉल. मग फुटबॉल मध्ये आणि बांगडीमध्ये फरक आहे का नाही? हे बी गोल आणि ते बी गोल असलाच तो रे. थोडस व्यवस्थित नववीला गेलो ना आपण. अगोदर काय बोलता याच्याकडे लक्ष द्या ना नीट. मग हे काय? सर्कल आहे का स्क्वेअर आहे? कळालं तुम्हाला? मग आता सिच्युएशन कळाली ना तुम्हाला? त्याच्यामध्ये त्या सर्कलची रेडियस किती आहे? आणि तिथं एक राऊंड मारणार आहे. कोण? तुम्ही. बरं का? ऑब्जेक्ट म्हणजे आता कोण? तुम्हाला राऊंड मारायला लावला. किती वेळात मारणार? तर चला क्वेश्चन बघून घ्या रे बाबांनो. क्वेश्चन आहे फाइंड दी स्पीड अँड, आता दोन्ही यायला पाहिजे ना. फाइंड दी स्पीड अँड
वेलॉसिटी. मला असं वाटतं आता कळालं असेल सगळ्यांना. प्रश्न चला चला क्वेश्चन लिहित बसू नका, डायरेक्ट सोडवा. चला बरं, क्वेश्चन लिहिण्यामध्ये वेळ नका घालू. चला डायरेक्ट क्वेश्चन समोर आहे की नाही, नंतर सोड. क्वेश्चन लिहाय एवढी जागा सोडा ना त्याला, आणि खाली पटकन मला उत्तर पाहिजे अगोदर. पुन्हा बघू मी सोडू का रे? मग तुम्ही ज्या ठिकाणी आहे तिथं बंद करणार का? चला चला चला. एक क्वेश्चन सगळ्यांना माहिती आहे ना? ओके, मग याचे डायग्राम मी इकडे थोडं बाजूला बनवले तर चालेल का? असा रस्ता घेतला तर चालेल का? याला म्हटलं सेंटर सी आणि ए इनिशियल पॉइंट घेतला. याची रेडियस किती ठेवली? 28 मीटर. आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जे मोशन बघायचंय ते मोशन कसं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय सांगाल? दॅट ऑब्जेक्ट इज गोइंग टू कम्प्लीट ओनली वन सायकल, ओनली वन रिव्हॉल्युशन. मग तो जर एला आहे, एकच राऊंड मारेल ना. मग एक राऊंड मारल्यानंतर तो कुठं आहे त्या ठिकाणी येणार का दुसरीकडे असेल? म्हणजे तो एक राऊंड मारून आला म्हणजे तो इथंच असणार ना. म्हणजे याचा अर्थ फायनल पोझिशन ए, इनिशियल पोझिशन ए, बोथ पोझिशन्स आर सेम असं असेल. चला मग सुरुवात करूया. मग अगोदर काय शोधायचं मला सांगा रे बाबांनो? वेलोसिटी शोधायची का? चला नो प्रॉब्लेम. वेलोसिटी. मग वेलोसिटी म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हटलात? वेलोसिटी दॅट इज द रेशो ऑफ काय? व्हेरी गुड. चालतंय. डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय काय बोलला तर तुम्ही? द टाइम विच इज रिक्वायर्ड टू कम्प्लीट दॅट डिस्प्लेसमेंट और कव्हर दॅट डिस्प्लेसमेंट. मग आता तुम्ही मला सांगा, इनिशियल पोझिशन तीच आहे, फायनल पोझिशन तीच आहे. दॅट मीन्स फायनल पोझिशन ए मायनस इनिशियल पोझिशन ए. आणि किती वेळ लागतो म्हटलं मी त्याला? 20 सेकंड. मग बोथ पोझिशन्स आर सेम, दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट किती पाहिजे? डिवायडेड बाय 20. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? कुठल्याही नंबरला, सॉरी कुठल्या झिरोला कोणी जरी डिवाइड केलं उत्तर किती येतं? Therefore velocity v is equal to 0 मीटर पर. आणि मला एक आज खूप भारी माणूस भेटलाय, पण मी सॉरी तुमच्या समोर आहे म्हणजे मी कंट्रोल करतो. कंट्रोल. तुम्ही एकदा बंद झाले की मग आमच्यातला खरा शिक्षक. आणि मला सांगा, मला आठवण करून द्यायची सगळ्यांनी. तुला तुझं नाव सांग. अवधूत. तुझं माहित आहे मला आता. ओके, मी तुमची भेट घेईल थोड्या वेळाने. चला त्याच्यानंतर बी. दुसरं काय शोधायचं रे? स्पीड. काय स्पीड शोधायची ना? स्पीड स्पीड स्पीड. मग स्पीड अगेन दैट इज द कंपैरिजन. स्पीड में कंपैरिजन किसके साथ होता है? डिस्टेंस या डिस्प्लेसमेंट के साथ होता है. पक्का? यानी ऊपर क्या लिखना पड़ेगा? डिस्टेंस. काय लिहावं लागेल रे? डिवाइडेड बाय तो डिस्टेंस. टोटल 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 एक राउंड मार लो ना. दैट मीन्स डिस्टेंस कितना होगा रे? 2 पाई डिवाइडेड बाय, चला 2 को 2 पाई 22 बाय आर 20 चलेगा ना ये? 7 1 जा 7 4 जा. चलो ऊपर क्या है? 2 है, 22 है और ये 4 है. नीचे बराबर 4 1 जा 4 5 जा. ये कितना आता है? 44 डिवाइडेड बाय, बराबर है कि नहीं? चलो कैसे डिवाइड करेंगे? एवढ्यात करूया आपण. 44 डिवाइडेड बाय 5 5 8 जा 14 आ रे. बचा तो बचा 4, तो पॉइंट लेने के बाद 0 आएगा ना. तो इसका मतलब ये आएगा 8.8 मीटर पर. स्पीड कितना है? 8.8 और वेलोसिटी 0 मीटर पर. किती लोकांची दोन्ही उत्तर बरोबर आले आहेत? 1 2 3. बाप रे बाप. कुठे चुकला तू? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट का मतलब क्या होता है? द शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन फायनल एंड इनिशियल पॉइंट. मग फायनल राउंड मारून आल्यानंतर तिथं झालो ना. मग पोझिशन कशी आहे? सेम ना. मग डिस्प्लेसमेंट किती असेल? 0 डिवायडेड बाय एनिथिंग दॅट विल गिव्ह आन्सर
0. बरोबर आहे की नाही? एवढं असणं. चला 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 पटपट पटपट पटपट. चला, प्रॉब्लेम नाही आले तर तुम्हाला कळालं नाही असा अर्थ होते त्याचा. स्पीड वाढवा. चला एक एक्झाम्पल सॉल्व करायचंय. चलो एवढं एवढं. रेडियस 70 मीटर, रेडियस 140 मीटर. तुम्ही आहात ए ला. बी सी डी ई एफ. तुम्ही ए एफ असं झालं. ए बी एफ. ठीक आहे. हॅपी. रस्ता समजला का रे? पक्का. आणि तुम्ही या रस्त्याने जाणार आहात. तुम्ही आहात कुठं रे? जायचंय कुठं? रस्ता कळाला का? आणि तुम्ही ए टू बी हा जो प्रवास आहे, ही जी जर्नी आहे ती कंप्लीट करताय विदिन 1 मिनिट. किती वेळात कंप्लीट करताय? देन यू हॅव टू कॅल्क्युलेट फर्स्ट वन स्पीड. काय कॅल्क्युलेट करायची? अँड सेकंड वन काय कॅल्क्युलेट करायचंय? वेलॉसिटी. समजलं का रे बाबांनो? फास्ट. चला बरं पटकन करायचंय. स्पीड आणि वेलॉसिटी डायग्राम समजले? डिटेल कळाले ना? चलो ओके. चलो स्पीड तर स्पीड. स्पीड का मतलब क्या होता है रे? हाँ, स्पीड का मतलब क्या होता है? दैट इज द रेशियो ऑफ. वेरी गुड. तो इससे पहले मुझे क्या कैलकुलेशन करना पड़ेगा? डिस्टेंस डिवाइडेड बाय. चलो डिस्टेंस पता नहीं कितना है, टाइम कितना है? 1 मिनट यानी 60. तो नीचे कितना लिखना पड़ेगा? 60 सेकंड. बराबर है कि नहीं? डिस्टेंस कितना है पता नहीं, मैंने एक से एज्यूम किया. चलेगा ना? तो चलो अब डिस्टेंस कैलकुलेट करते हैं. डिस्टेंस 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 डिस्टेंस. डिस्टन्स किती आहे इकडे? तर हे हाफ सर्कम्फरन्स आहे, हा पण एक हाफ. बरोबर आहे ना? एक हाफ सर्कम्फरन्स आहे का दोन आहे? तो चलो पहला देखते. पहला ए बी एफ. लेंथ ऑफ ए बी एफ प्लस लेंथ ऑफ एफ डी. चलेगा ना? चलो तो ये है हाफ. पहला वाला सर्कम्फरन्स. चलो इसका रेडियस R1 बोलते हैं और इसका रेडियस R2. चलेगा ना? हाफ 2 पाय R1 प्लस हाफ इंटू 2 पाय R2. हे चालेल ना? R1 R2 म्हटलं तर चालेल. चला मग 2 2 कॅन्सल. मग पहिल्या केस मध्ये पाय 22/7 इंटू रेडियस कितना है? 70 ना? प्लस सेकंड वन 22/7 रेडियस कितना है? 140. ये आएगा 10 यानी ये आएगा 220. तो ये कितना आएगा? ये आएगा 20 यानी आएगा 440. तो टोटल कितना होगा रे? 600. डिस्टेंस कितना आ गया रे? अरे जोरात सांगा. 660 मीटर. ओके 660 मीटर. चला देअरफॉर स्पीड मला सांगाल का रे? स्पीड किंवा इथं खाली थोडस घेतो. इथं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. किती आलं रे? 660. आणि हे टाइम किती आहे? बरोबर आहे का? 0 0. चलो 66 डिवाइडेड बाय 6 बनजा. बरोबर आहे का? 11 मीटर पर. किती लोकांचं आलेलं आहे? विश्वजित काय झालं आज? फ्यूज गेलाय का? काय प्रॉब्लेम आहे? आणि हे नकोय मला. गर्दी सगळीच आहे ना? सगळ्यांनीच बघावं लागतं ते. एवढ्यानेच का? बाकीचे कुठे आहेत? प्रत्येकाला काय नाही याचं समजत. हे किती आहे, हे किती, एवढं नाही का कळत? मग हे हाफ सर्कम्फरन्स आणि हे हाफ सर्कम्फरन्स. ठीक आहे. तर आता एवढं कळायला असेल तर याला थोडस छोटं करूया. चला याला या बाजूला घेऊया. हा आता मला सांगा रे इकडे वेलॉसिटी काय सांगितलं मी तुम्हाला? वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? डिस्टेंस का डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय. तो डिस्प्लेसमेंट में हमें शॉर्टेस्ट पाथ देखना पड़ता है ना.
शॉर्टेस्ट और वो हमेशा क्या होता है स्ट्रेट लाईन, सरळ रस्ता असतो की नाही. मग तुम्ही आहात कुठं ए, गेलात कुठं ई, मग ई आणि ए मधला स्टेट, मग फायनल टू इनिशियल बघितला तर या दोघांमध्ये हा 140 तर हा सुद्धा किती असेल 140, हा 70 तर हा पण, मग हे टोटल 140, हे 140 140, याचा अर्थ 140 प्लस 140 प्लस 140. याला तुम्ही असं केलं तर चाललं असतं ना 140 इंटू 3. अरे बघा ना 140 140 आणि 70 70 म्हणजे 140. किती येतं रे? बरोबर आहे ना? ओके चलो, सॉरी मी हे फक्त डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करत होतो. कळालं का रे तुम्हाला? देयरफॉर वेलोसिटी v इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट कितना है और टाइम उतना ही लगेगा ना. बरोबर आहे का? डिस्प्लेसमेंट किती लोकांचं बरोबर आहे? संख्या वाढायला पाहिजे रे. करताय तुम्ही पण क्लास जो बनायला पाहिजे ना, वेळ लागेल म्हणा त्याला, पण सगळे सोबत असायला पाहिजे तेव्हा मजा वेगळीच आहे.